होय, 5.5 वर्ष शत्रूसोबत लढत होतास, जराही डगमगला नाहीस. नितड्या छातीने शत्रूशी झुंज देत होतास. शिवराय जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिद्द सोडली नाहीस, हार मानली नाहीस. शेवटी शत्रूला नमवले आणि शत्रूला पावले मागे घ्यायला लावलीस आणि शत्रूंनी पळ काढला आणि तू अजय राहिलास, अजिंक्य राहिलास. म्हणजेच खूप थकवा लागतो. नेहमीप्रमाणे थकलेला होता आम्ही, पण नेहमीप्रमाणे एकच वाक्य, पावले थकलीत पण मन थकले नाही, कारण सह्याद्रीची सुंदरता त्या पावलांना थांबू देत नाही. जय शिवराय. सलाम त्या मावळ्यांना ज्यांनी तुला हरू दिले नाही. सलाम त्या मावळ्यांच्या पराक्रमाला. सलाम त्यांच्या जिद्दीला, जे 5.5 वर्ष दिवस रात्र लढत राहिले आणि तुला अजिंक्य ठेवले, अजय ठेवले. होय, मी बोलतो आहे नाशिक जिल्ह्यातील रामसेज, अजिंक्य रामसेज किल्ल्याविषयी. चला तर मित्रांनो, आज जाऊया ट्रेकिंगसाठी किल्ले रामसेजकडे. दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी निंबापूर येथून पहाटे 4:30 वाजता निघालो. निंबापूर, सायवन, सुखडांबा, किनवली, किरमिरा मार्गे जव्हारला पोचलो. पहाटेच्या अंधारात निघालो होतो, त्यामुळे गाडी हळूहळू चालली होती. जव्हारला 5 ते 10 मिनिटे थोडंसं थांबलो, कारण धोके जरा जास्त होते. पुन्हा अल्पसहा विश्रांतीनंतर त्या धोक्यातून, अंधारातून पुन्हा एकदा वाटचाल सुरू झाली. जव्हारवरून पुढे जाता जाता पूर्णतः उजाडले होते. धुके पण थोडे कमी झाले होते, पण निसर्गाचे सौंदर्य मात्र बहरत चालले होते. त्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत घेत आमचे पुढे जाणे चालू होते. बघू शकता, थोडंसं पुढे गेल्यावर एका गाडीवर किती माणसे बसलेली आहेत, त्यांची देखील मजा घेत घेत आमचा प्रवास चालू होता. पुढे गेल्यावर सकाळी एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि त्याच मार्गे अंबाई मार्ग, गिरनार मार्गे पुढे आमचा प्रवास आम्ही चालू केला. पुढे याच मार्गाने जाताना आपल्याला मखमलाबाद गाव लागेल, पुढे आपल्याला पेठ रोड लागेल आणि त्याच मार्गे प्रवास करत करत आपण रामसेज गडाच्या पायथ्याशी पोचलो. रामसेज किल्ल्याच्या पायथ्याशी आंबेवाडी गाव आहे. त्या गावातच तिथे आम्ही जे पार्किंगची व्यवस्था आहे तिथे आमच्या गाड्या पार्किंग केल्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यातील रामसेज किल्ला. या रामसेज किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही निंबापूरचे राजे ग्रुप आलेला आहोत. या ठिकाणी पहाटे 4 वाजता निघून निंबापूर, किरमिरा, जव्हार आणि जव्हारपासून थोडं पुढे आल्यानंतर गिरनार मार्गे आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हा पायथा, आणि या पायथ्याशी आल्यावर आपल्या इथं असं भव्य आणि दिव्य असं त्याला स्मारक म्हणता येईल असं उभारलेलं आहे. आणि इथूनच आपल्याला तो जो रस्ता दिसतो आहे तिकडे त्या वाटेने जायचं आहे. इतिहासामध्ये अशीच नोंद आहे की अजिंक्य असा हा किल्ला, अभेद्य असा किल्ला जो औरंगजेबाला कधीच जिंकता आला नाही, अशीच त्याची नोंद आहे. आणि म्हणूनच या अभेद्य अजिंक्य अशा किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही निंबापूरचे राजगृह आज जात आहोत रामसेज किल्ल्याकडे. चला तर जाऊया, ट्रेकिंग करूया रामसेज किल्ला. जय शिवराय. ट्रेकिंगला सुरुवात करणारच तेवढ्यात आमचा सामना एका बैलाशी झाला. आम्हाला काही कळतच नव्हतं. आम्हाला बघितल्या तो बैल आमच्या अंगावरती धावून आला. त्यामुळे आम्ही सर्व घाबरलो. का कळत नव्हतं. सर्वांनी कदाचित सफेद टी शर्ट घातले होते, तेच कारण असावं की काय कळलेच नाही. त्या बैलाला घेऊन गेला आणि एकदाचे आमचे प्राण वाचले. येथूनच हा आपल्याला असा कॉन्क्रीटचा साधारणतः रोड दिसतो आहे. त्याच मार्गे
प्रवास करत करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. थोडंसं पुढे गेले की आपल्याला या पायऱ्यासारख्या दिसतील, पायऱ्या लागतील. इथूनच पुढचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे. गडाकडे जाणारा मार्ग हा एकेरी वाटेने जाणारा आहे. त्यामुळे वाट चुकण्याची भीतीच नाही. त्यामुळे समोर जी वाट दिसते आहे त्याच वाटेने आपल्याला पुढे पुढे गडाच्या माथ्याकडे जायचे आहे. इथे पोचल्यावर आपल्याला साधारणतः एका खडकात कोरलेल्या पायऱ्या दिसतील. पाण्यामुळे खडक चिकट झालेला आहे. त्यामुळे या पायऱ्यांवरती अलगद पावले टाकत टाकत आपल्याला पुढे जायचे आहे. या लोखंडी ग्रिलचा आधार तर खूपच आहे, कारण जरा का आपला झोक गेला तर आपण त्या लोखंडी ग्रिलला पकडू शकतो. त्यामुळे आधारासाठी या लोखंडी ग्रिल्स आहेत. आणि पुढे जाताना नक्कीच आपल्याला या ग्रिल्सचा फायदा होईल. की हा जो खडक आहे हा खूपच स्लिपरी आहे एकदम. जर या ग्रिल राहिल्या नसत्या तर आपला आधार भेटला नसता आणि त्यामुळे कदाचित आपला तोल जाण्याची शक्यता खूप होती. म्हणून आपण या ठिकाणी वनविभागाचे खूप खूप धन्यवाद की ज्यांनी या लोखंडी ग्रिल्स बसवल्यात गडाकडे येणाऱ्या मावळ्यांसाठी. निंबापूरचे राज्य ग्रुप तर्फे स्पेशल धन्यवाद. आम्ही 15 ते 20 मिनिटं चालून आल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही साईडला लोखंडी ग्रिल आणि आपण त्याचा आधार घेत त्या ज्या कातरात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरती आधार घेत आपण गड किल्ल्याकडे जात आहोत. आणि इथे आल्यावर थोडंसं वरती तिथे आपल्याला एक गुहासारखी दिसते आहे. बघूया तिथे गेल्यावर काय दिसतं. आता याच वाटेने इथूनच वाट काढत आपल्याला इथे हळूवार पाऊल ठेवत आधार चांगला घेत दगडांचं आणि इथून आपल्याला वरती इथे जायचं आहे. थोडासा रस्ता काढला या दगडातून दिसतोय तो आपल्याला इथून की आपण बरोबर तिथे जाऊया. बघूया काय आहे. पाटावरून कोरलेल्या पायऱ्या पार करत करत आपण खालून बघितलं तर एक गुहासारखी दिसत होती, परंतु इथे आल्यावर आपल्याला कळालं की वरती एक हॉल आहे. वरून खडकातून झिरपणारे पाणी बरोबर या पिंडीवरती पडते आहे. एक चमत्कारच मानावा लागेल किंवा म्हणावा लागेल. आपण बघू शकतो की हा हॉल दिसतो ऐकून या हॉलमधून बरोबर पाणी पडत आहे. आपण बघू शकतो सुंदर असे ठिकाण रामटेक किल्ल्यावरील अजिंक्यचा रामटेक किल्ला. आणि या किल्ल्याला आज भेट देण्यासाठी निंबापूरचे राज्य ग्रुप या ठिकाणी आलेले आहेत. आज दिनांक 28 ऑगस्ट. इथे भेट दिल्यानंतर माथ्याकडे आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. तर हे श्रीरामाचं मंदिर दिसतं आपल्याला. बघूया आपण. बघूया आपण जाऊया आतमध्ये. थोडेसे पुढे चालत आले की आपल्याला इथे मंदिर लागेल. त्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला आणि बघू शकता हे मंदिराच्या आतमधील दृश्य.
बघू मंदिराच्याच बाजूला काहीतरी दिसते आहे, चला तिकडे जाऊया. थोडंसं आपण इथेच आतमध्ये काहीतरी अंधारात मोठी गुहासारखी दिसते आहे. बघूया तर आतमध्ये काय आहे. पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण बघू शकतो. मोबाईलची बॅटरी आपण पाहूया या ठिकाणी. यात नेमकं काय आहे आणि आपण बघू शकतो. बघा, मी कॅमेरामॅनला थोडं सांगेल की इकडे चालू ठेवावा. आपण बॅटरी पाडलेली आहे आणि आतमध्ये अजूनही याचे आपल्याला पाणी दिसत आहे, गुहा दिसते आहे मोठी. हे बघा, हे पाणी, इथून पाणी आतमध्ये आले आपण. हे बघा इकडे असं इथून पूर्ण हे असं पाणी आहे, हौद आहे हा. आणि मला तर अजूनही आतमध्ये खूप आहे, पण अंधार आहे आणि अंधारामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. मोबाईलची टॉर्च पाडल्यामुळे थोडा आपल्याला दिसते आहे, पण खूप अंधार आहे आणि म्हणून आम्ही रिटर्न याच मार्गे परत टाकं बघितलं. तिथून आता मंदिराला भेट दिल्यानंतर थोडंसं वरती आल्यानंतर हा बघा, हा रस्ता बघू शकता तुम्ही. आता आपण टेहळणी ब्रुजकडे चाललेलो आहोत. अलगद उतरत वाट काढत आपण चाललेलो आहोत. आमचे काही मावळे अगोदरच पोचलेले आहेत आणि ते फोटो घेत आहेत. आपण बघू शकतो इथून. मला वाटतं हे टहळण्या करण्यासाठी असावं हे ठिकाण. आणि इथून आता आपण आत जाऊया, उतरूया इकडे आतमध्ये. इथून आलं आपण जाऊया पुढे. आणि यायचं आहे थोडंसं पाऊस आहे, थोडं थकलेलं आहोत, भिजलेलो आहोत, थोडं घाम आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये आपण आता इथून वाट करत असे आलो. आणि आता इथे आल्यावर त्याला कशी अद्भुत अशी अजून एक जागा दिसते आहे. पूर्णपणे हा खडक जो आहे तो पोखरलेला आहे. आणि इथून बघूया आपण. आपल्या सरांना सांगितलं थोडंसं आतमध्ये यायचं आहे. इथे देखील आपल्याला पायऱ्या आहेत. बघूया आपण इथे असं उतरतो. इथे दिसते का तुम्हाला? हां, इथे आता मी थोडंसं उतरण्याचा प्रयत्न करत आहे. इथे बघा, इथे बाहेर आतमध्ये बघू शकतो आपण. ते पूर्ण आतमध्ये एक मार्ग आहे आणि आतमध्ये अजून एक गुहा तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. इथे आले आपण मस्त बसू शकतो. आपण त्यावेळेस जागा आहे, लागलेली आहे. इथे जरी आले आहे मोबाईलचे टॉर्च असेल तर आपण आतमध्ये देखील बघूया. वाघ वगैरे आहे का, अजून काही आहे का बघूया. थोडं आतमध्ये जाऊया. अजून कशासाठी दिसते तिथे. आणि आता इथे आपण बघूया पाणी आहे की काय आहे. आतमध्ये जायला प्रयत्न करू. हळूहळू टाकतो आहे इथे. इथून गेल्यावर नाही एवढंच आहे. इथे आलो मी आणि आतमध्ये इथे बघू शकतो आपण सगळेजण. इथे आतमध्ये थोडीशी आपल्याला सलगत यावं लागेल. आणि इथे आल्यानंतर पूर्ण एक गुहा आहे आणि आतमध्ये काहीच नाही, संपलेलं आहे. आपण बघू शकता. थोडंसं मी या मोबाईलमध्ये दुसऱ्या संस्कृती आहे. आपण इथे आत जाण्यासाठी आहे पाणी आहे, त्यामुळे आत जाऊन एवढं नाही. इथून आपण मागायला आहोत. बाहेर प्रयत्न करूया. थोडी कमी आहे त्यामुळे त्या वेगवेगळ्या अशा त्यापर्यंत आपल्याला माघार घेत व्यवस्थित पावलं टाकत आणि इथून असं बाहेर पडायचं आहे. आपण इथे आणि मला छान आहे. पुन्हा जर आपण आलो तर पाणी नसेल आणि पुन्हा टेहळणी ब्रुजकडून थोडेसे पुढे आले की लगेचच आपल्याला बोर्ड दिसेल हत्ती दरवाजा. आणि येथूनच हत्ती दरवाजाकडे जाणारी वाट आपल्याला दिसते आहे. जाऊया त्या पायऱ्यांनी हत्ती दरवाजाकडे.
आणि आपण आता हा हत्ती दरवाजा वाटतं त्या हत्ती दरवाजाकडे आपल्याला लांबून जरा दिसतो आहे. बघूया आपण जाण्याचा समोर गेल्यावर आपल्याला कळेल की नेमकं काय आहे. किंवा अलगत पायऱ्या पुन्हा एकदा अलगत यायचं आहे. पावसाने पाण्याने पायऱ्या भिजलेल्या आहेत आणि आपण इथून वाट काढत अलगत दिशी या पायऱ्यांची पाऊल टाकत पुढे चाललेलो आहोत. इथे आपण बघू शकता की जुन्या काय त्या अभेद्य अशा भिंत त्या काळात बांधलेल्या अजूनही आपल्याला इथे भक्कम स्थितीमध्येच दिसतात. Sorry ass DJ. आपण खालून जे बघितलं की जेव्हा खालून आपण वरती प्रवेश केला होता ते गुहासाठी दिसत होती आणि तिथे वरून एका छोट्याशा हॉलमधून पाणी पडत होतं. मला वाटतं तीच जागा आहे की आपण जाण्याचा प्रयत्न करूया. जरा शेवट जागा इथे दिसते आहे. पायऱ्याच नाहीत परंतु आपण थोडंसं ते आधार घेत सरकारचा आणि चढण्याचा प्रयत्न करूया. शकता इथून आता आधार थोडंसं घेत आणि या ठिकाणी जिथं आपल्याला जो होल दिसतो आहे तिथं आता आपल्याला जायचं आहे. मी खाली पिंडीवर पडणारे पाणी जे आपण बघितलं होतं ते हेच बघा. खडकातून झिरपत जाऊन आणि शेवटी जी पिंड आहे त्या पिंडीवरती ते पाणी पडते आहे. हा चमत्कारी दृश्य आपण बघितलं. खडकांना पाजणारं पाणी बरोबर खाली तिथे पडतं आहे आणि इथे भेट घेऊन झाल्यानंतर बरोबर इथून आपण आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि वरती जाऊया. त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या त्या पायऱ्यांचा आधार घेत आपण तिथे आता असं वरती जाऊन जाऊया. कट हा आता तिथून जे पाणी झिरपत होतं वरून तिथून आपण या पायऱ्यानिशी आता वरती आलेलो आहोत आणि इथून आता आपण इथे थोडासा आधार कमी आहे परंतु हळूहळू पाय टाकत आणि चांगला आधार घेत आपल्याला वरती इथे चढलेलो आहोत आपण. आणि बघूया इथलं हे दृश्य आता वरती थोडंसं इकडे मी कॅमेऱ्याला सांगेल इथं थोडंसं त्यांनी कॅमेरा काढावा. इथून आपण प्रयत्न करूया वरती जाण्याचा की काय ते बघूया. इथे आलेलो आहोत आपण. बोगद्यातून बाहेर आणि इथे आता आपण या दुसऱ्या साईडला बघूया काय दिसतंय का. लक्ष्मण बाबर सर माझ्यासोबत आणि इथून पुढे आपण आता जात आहोत. या दुसऱ्या साईडला एका टोकाकडे आपण आलो आहे आणि वा सुंदर अतिशय सुंदर दृश्य इथून आपण आता बघू शकतो. हा समोरचा नजारा आणि हे दृश्य किल्ल्यावरील अतिशय छान बघा. आणि इकडेही गेलो जर आपण तर इथे मळलेली वाट आहे. आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू सर बाबर सर. थोडं पुढे जाऊया काय दिसतंय ते नक्कीच. इथून ही वाट पुढे जात आहे. अजून पुढे वाट थोडी कमी मळलेली आहे आणि इथून आल्यावर मला इथे दिसते आहे पायऱ्या वाटत आहेत. त्या पायऱ्या आहेत पण पुढे गेल्यावर थोडंसं रिस्की आहे. इथून हा भाग दिसत नाही बरोबर आणि आम्ही त्यामुळे आता इथून माघारी फिरत आहोत. इथूनच बघा बाबासर पुढे जात आहेत माघारी आणि आम्ही आता परत जातोय तिकडे कारण रस्ता काय एवढा व्यवस्थित वाटला नाही. आणि इथून पुन्हा आपण जात आहोत माघारी. ते दृश्य बाबासर आता परत चाललेले आहेत. इथून आपण आता पुन्हा माघारी या दरवाज्यातून आपण प्रवेश केला होता. बघू शकता आपण किती छान असं सुंदर बांधकाम भरीव भक्कम असं हे बांधकाम आणि त्या बांधकामातून आपण अशी हत्ती दरवाज्यामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला
या बोर्डमध्ये दिसू शकतं. गणेश कुंडाकडे आपण आता चाललेलो आहोत. गणेश कुंडाला भेट दिल्यानंतर आपण तेथूनच वरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. थोडेसे वरती आले की इथे एक मंदिर दिसेल आणि मंदिरापासूनच या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्याच पायऱ्यांनी पुढे पुढे थोडेसे पुढे आले की हाच रस्ता तीच वाट आपल्याला घेऊन येईल ती या रामशेज किल्ल्याच्या माथ्यावरती असलेली पाण्याची 5 कुंडे. थकलेले चेहरे बघू शकता आपण. आयफोन वाला हे आमचे साथीदार झेड सिक्युरिटी. बघू शकता चेहऱ्यावर किती थकवा आहे. हे आमचे मित्र. 5 कुंडे 5 टाके. तिथे भेट दिल्यानंतर पुन्हा ज्या वाटेने ज्या मार्गाने आम्ही वरती गेलो होतो त्याच मार्गाने परत मागे आलो. थोडेसे तिथून खाली आले की आपल्याला येथे शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती स्मारक या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि खूप छान वाटलं. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आम्ही दर्शन घेतलं आणि या माथ्यावरती आल्याचा आनंद आम्हाला खूप झाला. व्यक्त करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर आपण आता खाली आलेलो आहोत आणि तेथूनच या बोर्डवरती असणारं 4 नंबरचं नाव उत्तर चौकी किंवा चोरखिंडीला भेट देण्यासाठी आमचा प्रवास पुढे चालू झाला. Sorry ass DJ. ज्या ठिकाणी प्रवीण कुरा असतो ना त्या ठिकाणी कुत्रे मात्र त्याची पिच्छा सोडत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बाळासाहेबला थोडं खालच्या बाजूने पुढे आल्यावर आहे तिला दिसत आहे. म्हणता येईल किंवा त्या चेहऱ्याने कल्याणी गुजराकडे जाणारा छोटासा रस्ता आहे आणि इथून थोडं घुऱ्यासारखं माझ्याकडून रस्ता काढत काढत आता आपण या ठिकाणी जाणार आहोत. इथून तो रस्ता आहे आणि हा घरातून पुढे आपल्याला तुमची कमी आहे वाटून घ्या आणि इथं आल्यावर काय दृश्य काय सुंदरता. मला वाटतं हा दरवाजा छोटासा आणि इथून बरोबर हा बघा दरवाजा. हा दरवाजा पूर्ण इथे काळा होत होता इथे यायच्या सगळ्यांनी आणि हा दरवाजा इथून जर उघडला आणि इथं दृश्य बघितलं तर अप्रतिम. इथे आपण बाहेर येऊ शकतो आणि इथून हे दृश्य इथे मला वाटतं इथून जो पायऱ्या आहेत त्या पायऱ्याची इथे हा कदाचित चोरा दरवाजा असावा. इथून आणि इथून खाली आपण जाऊ शकतो. थोडंसं आपण इथे जाऊया. जास्त इथे थोडंसं काळजी घ्यायची आहे. हा उंच वटार आहे आणि आपण चाललो आहोत. हवा आहे.
नमस्कार, मी नितीन कुवरा. आज आम्ही निंबाबूचे राज्य ग्रुप महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्यासोबत आहेत राकेश पवार, त्यांच्या पाठीमागे हाय करायचं आहे मिथुन पवार सर, इकडे आमचे कॉलेज कुमार, उमेश चौधरी, पीटी शिक्षक दीपक पवार आणि डॉक्टर प्रवीण कुवरा आणि आमचे कॅमेरामॅन लक्ष्मण बाबर सर. रामसेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तर पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर असलेला एक अजय किल्ला आहे. रामसेज किल्ल्यावर भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वनवासाच्या काळात काही काळ रामसेज हे निवासस्थान बनवले होते आणि म्हणूनच या किल्ल्याला बहुतेक रामसेज असे नाव पडले असावे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याने औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याशी तब्बल 5.5 वर्ष झुंज दिली. हजारो मुघल सैनिकांच्या मुकाबल्याला फक्त 600 मावळे होते, तरीही त्यांनी अधार्म धैर्य, जिद्द आणि गरिबी काव्याच्या जोरावर हा किल्ला लढवत ठेवला. औरंगजेबाची हजारांची फौज असूनही तो रामसेज जिंकू शकला नाही. शेवटी तो कंटाळून माघारी फिरला. इतिहासकारांनी लिहिलंय की रामसेज हा औरंगजेबाच्या पराभवाचा पुरावा आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आता चाललोय आपण या माळशेज किल्ल्याच्या ध्वजस्तंभाकडे. आपण बघू शकता की धुक्यात जरी या अजिंक्य रामसेजचा किल्ल्याचा माथा जरी हरवलेल्यासारखा वाटत असला तरी येथील दृश्य हे नयनरम्य असंच आहे. खूप सुंदर असं हे दृश्य. आपण चाललोय ध्वजस्तंभाकडे आणि ध्वजस्तंभावरील काही दृश्य. हा ध्वजस्तंभ आहे. या ठिकाणी काही सूचना फलक लावलेले आहेत. अशा प्रकारे अजिंक्य अभेद्य असा रामसेज किल्ला निंबापूरचे राजे ग्रुपने दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सर केलेला आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यासहित एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.